होतं. त्याचा पहिला भाग जो उद्घाटनाचा होता त्याचं प्रमुख पद हे देशाच्या प्रधानमंत्र्यांच्याकडे होतं. आणि नंतर 4 टप्प्यामध्ये कार्यक्रम होते वेगवेगळे. ते साहित्य परिषदेनं नव्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या होत्या. सुदैवानं हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाले. प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम होता तो वेगळ्या ठिकाणी होता आणि तालकटोरा हे सगळ्यात मोठं जे स्थळ आहे तिथं दिल्लीमध्ये, तिथं नंतरचे 3 प्रोग्राम होते. साधारणतः प्रधानमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम जो होता तो ती जी वास्तू आहे ती पूर्ण भरलेली होती. आणि तालकटोराचा जो कार्यक्रम होता माझ्या अंदाजानं 6 ते 7 हजार लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठी भाषिक त्या ठिकाणी जमा झालेले होते. विविध संवाद झाले, त्यालाही प्रतिसाद चांगला होता. साधारणतः साहित्य संमेलन म्हटल्याच्या नंतर काही ना काहीतरी वाद वगैरे हे असतातच. त्याचं स्वरूप यावेळेला अधिक गंभीर नव्हतं. तेवढं वादाचं स्वरूप गंभीर नसल्यामुळं तसं हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं असं म्हणलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. हे अधिवेशन दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा होतं. दिल्लीमध्ये पहिलं अधिवेशन जे झालं त्याचं नेतृत्व जवाहरलाल नेहरूंच्याकडे होतं, उद्घाटक. आणि त्याचं स्वागताध्यक्ष त्यावेळेचे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ होते. यावेळेला उद्घाटनाची जबाबदारी प्रधानमंत्र्यांच्यावर होती आणि स्वागताध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्य सहकारी या सगळ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देशाच्या सगळ्या राज्यातनं प्रमुख मराठी जन केंद्र सरकारमध्ये विविध पदावर असलेले मराठी अधिकारी या सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी होती.